गुण दोष माहित असतील आब्याची की नाही ते. चला मग नवीन जोडीपासून सुरुवात करूया. हे सगळं करायची गरज नाही वाटत मला. आब्या काही रीतीपाती असतात. अच्छा किती रीती आहेत आपल्या घरात? नाही काही संमतीच नाही म्हणून विचारलं. गेल्या 3 पिढ्यांपासून चालत आलेली रीत आहे ही. अशी अचानक नाही मोडू शकत तुम्ही. जागीरदार म्हणून नाव लावताना मग जागीरदाराच्या सगळ्या चालीरीती तुम्हाला पार पाडाव्याच लागतील. बसा. आओ आपण आपल्यापासून सुरू करूया ना. मग आपल्या नंतर आशू आणि हे मी आणि नंतर लती आणि आभ्या कसं. कल्प्या ओ माय गॉड कल्प्या गाडी थांबव. मिस नाशिक. हॅपी दसरा. थँक्यू. सोनं सोनं द्यायचंय. सोनं द्यायचंय. ए मला कधी आपट्याची पान. आपट्याची पानं नाही. आमच्याकडून तुम्हाला दसऱ्याचं हे छोटस गिफ्ट. आवडलं का? नको मला. का नाही म्हणजे नाही आवडलं का? तसं आपण हे करू ना, चेंज करू ना रिटर्न पॉलिसी मध्ये. ए ती पॉलिसी ठेव तुझ्याचकडं. याच्या एक्सचेंज मध्ये तुला काय पाय? फ्रेंडशिप. मी काय विकायला काढली का रे फ्रेंडशिप? तुला कमवावी लागेल. नाही मग तुम्ही बोला ना, मी काय करू फक्त तुम्ही बोला. थोडं डोकं लाव की. सगळं मीच सांगायचं का? कर की विचार. ठीक आहे मी तुम्ही हे तरी घ्या ना. नको सॉरी. काय म्हणजे सांगू का तुमच्यात ना उन्हाचं काहीच नाहीये हो. म्हणजे म्हणून तर आमचा इतकी वर्ष संसार झाला ना. माझं कधी बी काय बी चुकलं ना तरी तुम्ही समजून घेतलं, सांभाळून घेतलं तो मला. पण एक मागणं आहे, सांगायचं का? बोला की. अहो त्याच्यासाठीच तर ही रीत आहे. म्हणजे पहा, म्हणजे पैसे आले ना की तुम्ही नुसतं वावर वावर करता. जाऊ दे बाई, नको चिडायचं उगा. नाही नाही नाही, जे असं नसेल ते बोलून टाका बरं. म्हणजे पैसे आले की तुम्ही नुसतं वावर वावर करता ना, तर यापुढं थोडे पैसे बँकेत पण ठेवा आणि थोडंसं सोनं नाणं बी करा. म्हणजे अडी अडचणीला येईल असं म्हणायचं होतं. म्हणजे बघा, रागवू नका बरं का. मान्य, एकदम मान्य. हा का? मान्य म्हणले. आता मी मंगळसूत्र घेतलं म्हणून ते आडीनडीला कामी आलं का नाही? घरच्या लक्ष्मीला मडवलं ना सोन्यानी का लक्ष्मीचा वासही राहतो घरात. लक्ष्मी. लक्ष्मी जरा शांत राहा. आहे आपण जरा बोलू दे. नाही बाकी काही नाही, बाकी काही नाही हो. खरं सांगू, तुमच्यामुळं माझा संसार आहे. काही बी तुमचं. तुम्ही आहे म्हणून मी आहे. तुम्ही नेहमी सांगायचं मला, तेव्हा नाही ऐकलं, पण आता पटलं. उसाचे पैसे आले की नाही सगळे तुमच्या हातात देणार. हो
तुम्ही जपून ठेवा, साठवून ठेवा. हो, नाही अहो मला द्या की. चल हे मी नुसते ऐकत नका बस, उठ कर. हो, बसा. एक मिनिट, अभ्या फोन काढ. फोन काढ अभ्या. अरे फोटो काढ बाबा. असं दुर्मिळ दृश्य पुन्हा भेटणार नाही बघायला. मागच्या दसऱ्यानंतर या दसऱ्यालाच वाकली पाया पडायला. मग तुम्ही थांबता का घरी? मी पडते की पाया. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चला एक गुण आणि एक दोष सांगून टाका बरं त्याचं पटकन. एक फोटो काढतो आप्पा फक्त. अबे फोटो काढ, पाया पड. बसा जा. बसा, चला सांगून टाक पटकन. एक गुण आणि एक दोष सांगून टाका. मला की नाही हे हाक मारली की कुणाच्याही मदतीला उभं राहतात ना, ते खूप आवडतं. वा, मग जहागीरदारांचं रक्त आहे ते. आणि खटकणारी गोष्ट सांगू का? जरा ढोसणं बंद करा की. होय रे आशू, हे मी बोलती ते बरोबर बोलती. होय, लक्ष द्या आता संसाराकडे. होय आप्पा. आणि आप्पा बोलले ना तसं तुम्ही बी लक्ष्मी माझ्या हातात आणून द्या की. तुझ्याकडे लय लक्ष्मी. आता नंबरला तिचा. लते दे आव्याला सोनं दे. हा, आणि आता तू त्याची आवडणारी एक गोष्ट आणि एक खटकणारी म्हणजे बदलावी वाटणारी गोष्ट काय असेल ते सांगून टाक. लते तुला आव्यामधलं काय बदलावं असं वाटतं? सगळंच. हे तुला नाही विचारलं कोणी? लतिकाचा मान आहे त्यो. लतिकाबाई, आता तुम्ही जहागीरदार घराण्याच्या सुनबाई आहात, तेव्हा आपल्या घराण्याच्या रीतीभाती तुम्हाला पाळायलाच पाहिजेत. हं? दे सोना. हा. दे. हा सांग आता. मनात असन ते बोला, आता लाजू नका सुनबाई. अभिमानानं लय चांगला आहे. त्याचा आत एक बाहेर एक असं काही नसतं. जे काय आहे ते तोंडावर आणि स्पष्ट. पण त्याला त्याचा राग कंट्रोल करता आला पाहिजे. म्हणजे त्याचा राग त्याचा दुश्मन आहे आणि हा दुश्मन एक दिवस त्याचा घात केल्याशिवाय राहणार नाही. नको पाळू इतका राग. बरोबर बोलली तुला ते. हेच सारखी सांगत असते मी त्याला. पटलंय मला बी. लते पाया पड. वागता येईल का? का नाही येणार वागता? मला नको हे. काय नकोय भाऊजी? हेच हे पाया बिया पडणं.
अभ्या आता तू सांग. तिचं मत तिच्यापाशी. मला फरक नाही पडत. अरे तिच्याबद्दल बोल की 2 शब्द. बायको बदलायची असं नका म्हणू हा भाऊजी. ते नसतंय होत. हे मी अगं काय बोलत आहे तू? मी चेष्टेतच म्हणलंय ना आत्याबाई. हो सोनबाई, काय चेष्टा चालू आहे काय? हे अभ्या, अरे बोल की रे 2 शब्द. 2 शब्द हिच्याबद्दल हा बोलतो ना. हा. थँक्यू, धन्यवाद, मंडळा भारी. हे काय? यापेक्षा जास्त अपेक्षा करू नका माझ्याकडनं. असू दे मामी, खरंच काही हरकत नाही. तू थँक्यू म्हणला ना मला, ते बी लई आहे माझ्यासाठी. अहो दत्त महाराजांची कृपा झाली म्हणायची. आज दसरा नीट पार पडला. नाही सणासुदीला तंटा बिंटा नको वाटतो. काही मला तर भीतीच वाटत होती, अभ्या खाली येतो का नाही. अरे नाही येऊन कोणाला सांगत? तसं नाही, त्याच्या मनाविरुद्ध किती गोष्टी घडल्या बरं. त्यामुळे आता सणाचं काही करायचं म्हणलं, साजरा बिजरा तरी धडकीच भरते मला. नाही पण आता बापूंच्या समोर एकदम शहाण्या बाळासारखं वागलं माझं लेकरू. ह्याच्या पुढे बी असंच वागेल नाही, शहाण्या बाळासारखं. का नाही वागणार? वागलंच पाहिजे. आणि जर का नाही वागला, आपण बी ऐकून नाही घ्यायचं, जागेवर उतरून ठेवायचं. हे पा, हे असं सारखं राग राग करणं बरं दिसतं का? त्याच्या बायको समोर तुम्ही बोलता, खरं नाही दिसत ते. हा मला बेल हाऊस नाही तोंड वाजवायची. त्यांनी नीट वागायला नको का मग? आओ नाही मला का? दत्त महाराज आहेत ना, दत्त महाराज, आमच्या अभ्यानं उद्याचा सत्यनारायण नीट पार पाडावा आणि त्यानंतरचं कुलदेवतेचं दर्शन नीट करून यावं, एवढीच त्याला बुद्धी द्या. देईल देईल. हा देईल ना, दे. आई. हात लावू नको तू माझ्या कपड्याला. मग नीट ठेवत जा. मी कसं बी ठेवीन. मग मी आवरण. का? मला गबाळपणा आवडत नाही. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं लागतात. तुझं तू बघ ना मग, माझं काय लावरती. खोलीभर पसारा करून ठेवतो तू. ही खोली माझी आहे. हा, काय वाटेल ते करेन मी इथं. तू टेम्पररी इथं. हा, मग मी बी टेम्पररी आवडते. उगा वाद वाढवू नको. वैतागाला इथं इतर कशाचा? तुझ्याबरोबर जोडीनं मिरवायचा. आज काय दसरा, उद्या काय सत्यनारायण, चालूच आहे. ऐकलं ते. सणवार आता डोक्यात जायला लागले. आता तर सुरुवात झाली. दिवाळी बाकी आहे अजून. इथं आयुष्याचं दिवाळी निघायची वेळ आली आणि दिवाळी साजरी करणारी. मग काय संक्रांत, मग काय होळी, मग नागपंचमी, वर्षभर चालूच कार्यक्रम. तू माझ्यावर कायला चिडतो रे? मी ठरवले ते सण. कपड्याला हात लावू नको माझ्या. आव आबे अमानत परत करायची भाषा करत होता.
वराळन पैशाला पक्का आहे अभ्या. त्या दिवशी पाहिलं ना, 18 लाखासाठी जीव धोक्यात घातला पोरानं. त्या मेल्यानं आपल्या पैशाची राख केली. वाटत होईल मेल्याचं. दमडीला तरसल मुडदा. गाय जाऊ दे ना, आता कशाला शिवशाप देती. मी काय म्हणते, पैसे नको बरं करत आपल्याला. विषय आहे का, त्याने दिले तरी आपण थोडीच घेणार आहोत. एकदा दिले म्हणजे दिले. आता पोरगी आणि पैसे दोन्ही बी सांभाळ म्हणवतोच. गिळलं ना सापांनी. हा? दे बाई दे, मी तुला मदत करते. माझ्या सुनेची बोट दुखली असतील खेळून खेळून. हा? हे मी काय मुहूर्त गाठला ग गेम खेळायला बाई. बंद केलं ना. नाही ते मी नाही आली. दिदे दिदे दिदे. छान दिसते ग. किती दिवसांनी बघितलं तुला. आली का तू? हो. आता बाई आपल्याकडे कार्य आहे ना, म्हणून बोलावून घेतलंय तुला. गंगी गंगी गंगे ए गंगे. वहिनी काही नाही करत ती. तू खायला करायला देती तिला. मग ती येऊन बसल ना दारात सारखी सारखी. अगं मला भीती वाटते ग कुत्र्यांची. हाकल ना. खाऊन झालं की जाईल ती. लय गुणाची आहे माझी गंगी. बाई तुम्हीच सांगा बरं तिला. कळायला खायला द्यायचं नसते उद्योग काहीतरी. चावली बिवली म्हणजे. तुम्ही या इकडं. इकडे या. चावल तुम्हाला. अगं हे मी तिच्या वाट्याला नाही गेलं तर कशा पैसे चावल बरं ती. उलट खाल्ल्या अन्नाला जागणारी जात असते ही. ये माई ये, खाली ये तू ये. आणि हिच्यासारखं कर बघू. माया कर तिच्यावर. म्हणजे तुला माणसाचं आणि मुक्या जनावराचं दोघांचं बी मन कळेल. ये माई ये ये. आवडला तुला भात? आते बाई. आओ, तिला तिच्या घरी पूजा आहे आज. हाय, आप्पा बोललाय मला, सांच्याला जाऊ आपण. हा. हॅलो. हा मामा बोला. आवाज असा काय येतोय तुमचा? काय आत्याबाईंना बरं नाही? हा हो आज का? नाही येते ना मी. हो लगेचच्या गाडीने येते. तुम्ही नका ना काळजी करू, मी येते. हा बापू, मला निघावं लागेल सासरी परत. वय वय जातो. नको काळजी करू, होईल सगळं नीट. हार, नारळ, पानं, फुलं, लाल वस्त्र पाहिजे मुळात. आणि आओ आशूला माहितीये सगळं.
हे घेऊन जा आणि केळी पण घेऊन जा, शिऱ्यासाठी लागणार. असू दादा सावकाश सावकाश. नारळ 2 पाहिजे तिथं. अहो असतील ना. सावकाश धर बाई, सावकाश. हा हे मे सम्या घासून ठेवल्या ना? मला तिने घासल्या ना. तुला सांगितल्या होत्या ना ग घासायला. मी म्हणलं होतं तिला, ऐकत नाही ना ती. अशी कशी ऐकत नाही? कुठं कुठं म्हणजे कामाला? पूजा आहे घरात. हा माहिती आहे ना. मग काय करा की, नाही कुठं म्हणलो मी. अरे लग्न तुझं झालंय बाबा. मग अरे असं काय करतो भैया? नवीन जोडप्याने बसायचं असतं पूजेला. बसू दे की लाईक तिला. जोडीने पूजा केलीच पाहिजे असा काही नेम नाही ना. त्यापा जोडीनं पूजेला बसायची रीत असती. पण मी नाही बसणार. तुम्ही कोण रीत मोडणार आहे? उगाच देवाच्या कामात अक्कल पाजळू नका. या दाराच्या बाहेर पाऊल ठेवशील तर गाठ माझ्याची आहे. गप गुमान ऐकायचा. जा पूजेसाठी कपडे बदलून घ्या. पाऊल ठेवशील तर गाठ माझ्याची आहे. गप गुमान ऐकायचा. जा पूजेसाठी कपडे बदलून घ्या. अजून काही रीती असतील तर त्या बी काढा. बायकोला डोक्यावर घेऊन नाचायचंय असलं काय असेल तरी सांगा, करतो ते बी. चिडलं लेकरू. सासूबाई आजारी आहेत, लगेच निघावं लागत. जा तू लगेचची गाडी मिळेल. आणि हे घे, हे ठेव तुझ्याकडे. आणि तिथं पोचल्या पोचल्या मला फोन कर. आणि काय बी लागलं ना तरी कळव. मी आलो असतो तुला सोडाय, पण तर सुट्टी नाही ना मिळायची. पण मी तुला स्टँडपर्यंत सोडायला येतो. हा सुरे मी येते तुला धाडायला. चाल. जयश्री मी बी येते ना संग. हवा आत्याबाई, आता तुम्ही कशाला येता? तुमचे गुडघे दुखतात ना आधीच. अगं मग एकटी घरात बसून काय करू? आणि असं बी ना लती गेल्यापासून घर नुसतं खायला उठत बघ. बरं जा तू, आवर तुझं. तुला मी जरा बरं वाटत. आज पहिल्यांदाच घराला कुलूप लागल नाही. हा ना. चल निघा पटापटा. चल. आजकाल रोजा नॉक बी करून याची पद्धत नाही वाटत तुमच्यात. दार लॉक करून कपडे बदलायची पद्धत नाही वाटत तुमच्यात. ए थोडी माझी आहे, वाटेल ते गोंधळ घालीन मी इथं. वडा आता. काय झालं? असायला काय झालं? माझे दात आहेत, मी कवा बी काढीन. तू कोण विचारणारा? मुद्दाम करते ना तू. नाही तुला तर मजाच यायला लागली. मी काय केलं? लग्न मुद्दाम केलं ना मायाशी. मला काय बी इंटरेस्ट नव्हता तुझ्याशी लग्न करण्यात. नव्हता कसा? माझ्यावर सूड घ्यायचा होता ना तुला. कसला सूड? वेळेत पैसे देऊ शकलो नाही ना त्याचा. मी कायला घेऊ रे सूड? बोलत नव्हतो ना इतकी वर्ष तुझ्याशी. मला काही फरक नाही पडला आणि आता बी नाही पडणार. हा तू माझ्याशी बोल, नाही तर नको बोलू. नाही कसं? एन्जॉय तर करते ना तू. पूजा, साड्या, दागिने, प्रसाद हेच पाहतो वाटतं तुला. एक तू आणि एक आमचे तीर्थरूप. पूजा झालीच पाहिजे, रीत आहे तशी जहागीरदारांची. इष्टेतीतून नाही, आयुष्यातून बेदखल करन. बाहेर पाऊल ठेवाल तर गाठ माझ्याशी आहे.
कळतंय मला सगळं. हा, मुद्दाम करायला लागले ना तुम्ही. मिली बघत आहे तुमची, साठलोट आहे ना. बघतो तुम्हाला, पडणार नाही मी कुणाला, लक्षात ठेव. आता ते दोघं जोडीने बसणार पूजेला. मला नाही बघवते, त्रास होतोय मला. ते ढबीला म्हणाव ना एकटी बस म्हणाव पूजेला, तसं बी माझ्या आब्याला अजिबात इंटरेस्ट नाहीये. नाही ऐकणार ना ते आप्पा. आणि तू तू काय करू नको माझ्यासाठी. जाते मी घरी आता, मरू दे. मी नाही थांब, जाऊ नको. तिथे जीव जळतोय ग इथं माझा. मी थांब, जाऊ नको. आजच्या कार्यात कसं मिठाचा खडाच टाकते पाय आता. काय करणार तू? पूजाच नाही होऊ देत पाय तू. सत्यनारायणाच्या पूजेला घरात कलशच नसल तर कशी होईल पूजा? हॅलो हॅलो, हा गुरुजी, हा कुठे आहे तुम्ही? अगं बाई, गहू राहिले, कसं लक्षात आलं नाही तरी माझ्या. बरं बापू, मी लतीला फोन करीनच, पण तुम्ही बी सांगा बरं का, नाही तर न सांगता गेले म्हणून रागवल ती. नाही मी सांगतो ते. आणि आहो ते कुलूप जरा व्यवस्थित लावा बरं का, लय दिवस वापरत नाही ना, गंजलंय ते. नाही, लावतो मी, तुम्ही निघा आता. आजी ये, सावकाश सावकाश चला. बस. मी गुरुजींना घेऊन येतो. हा, ये घेऊन पटकन. हा, ठेव तिथं खाली. मामी, प्रसाद कुठं ठेव? इथंच ठेव की, इथंच पूजा मांडणार ना. काय घमघमाट सुटलाय हो. वा वा, ए कामिने, जाय पंचामृतान जाय. काय? ते नाही का तू असं हातावर घेते मग चाटते आणि मग कुठं पुसू म्हणून डोक्यालाच पुसते ते. हा 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 हा, जाय आण जाय. फोटो लागणार आहे आता. सांगितलं ना, ठेवला ना तिथं. हा ना. हा, झाली का सगळी तयारी? पण कलश कुठे आहे? हा. इथंच तर होता ठेवलेला मी. मग कुठे गेला आता? असं का? तुम्हाला नीट ठेवायला काय होतं रे ते? आवश्यक शपथ साठी इथं ठेवला होता इथं. आता असं कसा कोणाचा हात लागला असन? पण कमालच झाली बाई. अरे गुरुजी यायची वेळ झाली, शोधा ना लवकर ते. हा, आत कुठं जाणार आहे? घरातच असेल कुठं तरी. अगं मग हुडक की. बडबड कमी करा, शोधा आधी पटकन. चला. आतमध्ये पण नाहीये. त्याच्या खाली ठेवलाय का बघ. नाहीये मामी. पाहिलं. हा, काय करावं? नाहीच गावला तर पुढचंच बोला तुम्ही, तुम्हाला तेवढंच पाहिजे ना. अहो विचारलं मी नुसतं की बाबा नाही गावला समजा तर कॅन्सल का? आता गरज असेल ना तवाच थोबाड उचकटायचं, नाही तर गप बसायचं. उगा अकलेचे तारे तोडू नका तुम्ही. आप्पा आता कशी होणार पूजा? पण आईकडे एक कलश आहे, आणू का लगेच? लोकांचं कुठं चालतो? पण त्याला काय झालं? ए आब्या, जा घेऊन ये. मी
राहू दे ना आप्पा, मी आणते. गुरुजी येतील ना आता? अगं नको, तू थांब, तू नवरी आहेस बाई, थांब. हे मे हा मामी, मी आणते ना. तसं बी मला 1-2 ड्रेस बी आणायचे, मी आणते. राहू दे. ड्रेस कशाला? अगं मांजा बांधून पतंगीसारखं उडवणार आहे ती. तुला काय करायचंय? सारखं आपलं असं का तसं का, असं का नाही तसं का नाही, सगळ्यात कशाला नाक खूप चला पाहिजे तू. तसं नव्हतं म्हणायचं आत्याबाई मला. आपल्या जहागीरदारांच्या घरात ड्रेस वगैरे चालत नाहीत ना, म्हणून म्हणलं मी. तसं जहागीरदारांकडे बऱ्याच गोष्टी चालत नाहीत, पण आहेत ना. ए माय, जाय तू जाय आणि पटकन ये. हा जाय. हा जाय. वहिनी. बापू, अगं लती, तिकडं पूजा सोडून इकडं काय करते? त्याच्यासाठीच तर आले. म्हणजे आहो, तिथं घरात कलश घावा ना, आणि त्याच्याशिवाय पूजा कशी होणार? म्हणलं इथून घेऊन जाते, पूजा झाली की आणून देते परत. नाही नाही, ते राहू दे, ठेव तुझ्याकडे. ते आतमध्ये जा, त्या देवापाशी ठेवलेला आहे, तो घे. तू एक काम कर, तुला काय हवं ते घे आणि नंतर कुलूप लाव. हा, मी येतो. बापू, तुम्ही कधी घेणार? अगं बाळा, लग्नामुळे लय सुट्ट्या झाल्या का नाही माझ्या. मी संध्याकाळी येतो ना, आणि तुझी आई आणि आजी येतील. मी आपल्याला बोललोय तसं. बरं चल, मला उशीर होतोय, तू कुलूप लाव आणि किल्ली तुझ्याकडेच ठेव. हा, मी येतो. ड्रेस राहिला. तर दार उघडं होतं. गुरुजी, अजून काही लागलं सांगा. घ्या, गरम आहे. हा आव, फळीवरून जरा डबा काढून द्या ना. आलो बरं गुरुजी.
लावलं असेल दार. कुणी आहे का? कुणी आहे का इथं? अहो मी आता दार उघडा ना. इथं दरवाजा बंद आहे. अहो कोणीतरी दार उघडा. चला पूजेला कोण बसतंय त्यांना बोलवा. हो येत आहेत. आब्या, हा हे आले पहा, बसा. एकटाच बसू? अहो यांच्या पत्नी कुठे आहेत? लवकर बोलवा त्यांना. तो गेली असेल हो. मी बघायला गेले होते ना तेव्हा दाराला कुलूप होतं आणि हा कलश आहे ना तो बाहेरच ठेवलेला होता दाराच्या. असा कलश बाहेर ठेवून आता कुठं गेली काय माहिती. अशी कुठे गेली? चला तुम्ही पाटावर बसा. असं नाही करू. मी बी बघून येते. गेलं कुठं सगळे? काय माहिती आता गेले असतील बाहेर कुठेतरी. नाही, बापूंच्या घराला पहिल्यांदा कुलूप पाहिलं मी. पण पाहिलं ना हाय की नाही कुलूप. मग चला. आवाज देऊ का? त्यापेक्षा एक काम करा, गावात ना भोंगा लावून रिक्षा फिरवा. असं वाटतं ते 4 लोकांना कळल. एवढी जहागीरदाराची सून आहे आणि आईन पूजत गेली पळून. बरं आहे का? आऊ, आता दिसतंय ना कुलूप स्वतःच्या डोळ्याला. हा तुम्ही ना ते तो खोळंबा झाला असेल ना. आपल्याला काय माहित, आली असेल परत कुठेतरी जाऊन. नाही का? कुणीतरी दार उघडा. फोन बी उचलून नाही राहिली ती. आप्पा, फोन तर घरीच ठेवून गेली ती. ये देवा. बघा ना, आईन पूजेच्या टायमाला कशी काय गायब झाली काय माहिती. काय कशाला होईल ती? येईल तू जाय. आपण इथंच पलीकडे गेलेली आहे ना, एवढा वेळ लागत का यायला? अहो काय माहिती आता काय झालंय. बापूंच्या घराला कुलूप आहे. हा काम तरी झालं असतं ना माझं. उभं फुकट घालवला दिवस माझा. हो, तुम्ही जरा गप्प बसा ना. कोण बी घरी ठेवून जायले. अशी कशी बेजबाबदार सारखी वागू शकते ही पोरगी? अहो नाही हो, अहो घाई घाईत गेली ना पोर. पण तिला माहितीये ना आज घरात पूजा आहे. मग कुठं का गेली? वेळेत यायला नको परत. हे मे येईल ती, तू नको बाई टेन्शन घेऊ. अरे किती वेळ थांबणार आहे पण आपण? ऐका माझं, दादाला बसू द्या पूजेला. अजिबात नाही. पूजा तुम्हीच करायची. कशी करणार? एकटा बसू? हा
जोडीदारीन गायब झाली ना त्यांची. काय चाललंय सारखं तुम्हा दोघा बहिणींचं? हा, गायब झाली गायब झाली. आहो तुम्ही जरा बापूंना फोन लावता का? हा काळजीच वाटायला लागली बाई. कुठे गेली पोरी? गुरुजी वेळेत नाही आली तर काय करायचं आता? बायको नसेल तर सुपारी ठेवून पूजा करतात. करायचं का मग आता तसं? किती वेळ वाट पाहणार आपण तरी? आप्पा. हा बोल आप्पा. अरे कुठे आहे तुम्ही सगळे? अरे मी इथं कामावर आहे. आणि वहिनी? ती आणि आई सुरीला सोडायला स्टँडवर गेले. आणलं ती का? लती आलती घरी कलश घ्यायला. अरे बाबा कलश आला पण लती नाही ना आली. पूजेचा खोळंबा झाला ना त्याच्यामुळं. आणि तुम्ही बी यायला नको रे पूजेला? हा येणार ना. अरे पण संध्याकाळी येतो. काही सुट्ट्या लय झाल्या ना माझ्या. आई आणि ही येणार परस्पर तिकडे. हा ठीक आहे. संध्याकाळी तरी ये जेवायला तू. हा हा येतो येतो. आणि लती आली की फोन करा मला. हा करतो. आम्हाला या पुरीची अशी कशी बेजबाबदारपणे वागू शकते मी म्हणतो. आता काही सुपारी ठेवायची आवे बरोबर पूजेला, ती बी बायको असताना. प्लीज कोणी आहे का? अरे काय येण्याचं भान आहे का नाही हिला? असं कसं करू शकते ही पोरगी? अहो अशी नाही करणारी ती पोरगी. काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे बघा. पण निदान फोन तरी घेऊन जायचं का नाही? कळलं तरी असतं का कुठं अडकलीये, काय झालंय. नाही का भाऊजी जाऊन घेऊन आले असते. अप्पा किती वेळ वाट पाहिजे अजून? अभे जरा थांब रे बाबा. हो चला लवकर, पूजेला उशीर होतोय. सांगा काय सांगायचं यांना ते. बाई ग, हे गुरुजी आहेत ना अख्ख्या गावात डांगोरा पिटतील. जहागीरदारांची सून पूजेला आलीच नाही म्हणून. अप्पा ऐका माझं. बसू दे दादाला पूजेला, काय फरक पडतो? नाही नाही, पूजेला तुम्हीच बसायचं. भले सुपारी घेऊन पूजा करा, पण पूजा तुमच्या हस्तेच होणार. हा करा. कुणीतरी दार उघडा. मामी
आप्पा कुणीतरी दार उघडा. कोणी आहे का? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गंगी गंगी जाय जाय बापूंना बोलव जाय. गंगी बापूंना बोलव ना. गंगी जाय. गंगी जाय जाय बापूंना बोलव जाय. ओम गणपते नमः. ओम शुद्धोदक स्नानं समर्पयामि. ओम पयस्नानान्तरेण च पञ्चामृतस्नानं समर्पयामि. ओम शुद्धोदकस्नानान्तरेण च पानीयं समर्पयामि. अभिषेकार्थे स्नानीयं समर्पयामि. इथे काय कांड केलंस. तोडली त्यांची जोडी. ओम ध्रुव स्वाहा श्री महागणपतये नमो नमः. अहो सुनबाई कुठे? बोलवा त्यांना लवकर. गंगीला कळलं असेल का मी काय म्हणले ते? गंगे अगं इकडे कुठं आली तू? अगं अगं काय करीत तू? गंगे 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 फाटल किती? तू भूक लागली का? भूक लागली? चला सुनबाईंचं काय येत आहेत का? सुपारी तयार आहे ना. ठीक आहे. गंगे प्लीज लवकर ये. गंगे बापूंना घेऊन लवकर ये ग.
तुमच्या मिसेस न आल्यामुळे आपल्याला ही सुपारी ठेवून पूजा करावी लागेल. लते अगं तू आत काय करते आणि दाराला कुलूप कसं काय? बापू मी सगळं नंतर सांगते, आधी दार उघडा प्लीज. बरं किल्ली मला नाही माहित बापू, दार उघडा ना. तू घाबरू नको, हाय माझ्याकडे दुसरी किल्ली आहे, उघडतो मी. काय केलं तू? कलश. कलश कलशाचं काय? बापू सगळं नंतर सांगते आणि थँक्यू. अगं मी सगळं नंतर सांगते बापू. ए गंगी थँक्यू ग बापू, मी येते. अगं लते म्हणून बोलत होती होय गंगे. सुपारीला हळद कुंकू वा. ओम श्रीवन महागणपते नमो नमः. पूजनार्थे हळदी कुंकू अक्षतम समर्पयामि. नमस्कार करा. ही सुपारी तुमच्या बाजूच्या पाटावर ठेवा. आपण पूजेला सुरुवात करू. नका ठेवू सुपारी. अगं कुठे गेली तू? सुनबाई माहित आहे ना घरात पूजा आहे, कळत नाही सुनबाई तुम्हाला? ही वेळ आहे यायची. आप्पा मी अडकले होते. म्हणजे मी सगळं नंतर सांगते, आधी पूजेला बसू का? परत असं करू नका सुनबाई. नाही करायची होती. जाय हात पाय तोंड धू. जाय जाय आणि बस पटकन पटकन. धाव माय धाव जरा. जाय बस जाय. आली ना आता पोर. आता नका चिडचिड करू. असं कसं? ते अडकले कुठं होते हे तर कळलं पाहिजे ना. विचारू ना नंतर, सांगेल ते लेकरू. मग आता उगा राग करू नका बाई. पूजा मी कशाला राग करू? आली ना आता. मग हसा बघू राहू दे. ह्या आल्या आहेत. आता आपण पूजेला सुरुवात करूया. हातात पाणी घ्या. हाताला हात लावा. माझ्या मागे म्हणा मम.
मम मम आत्मना आत्मनः हे पाणी आता तामनात सोडा. पूजेला नमस्कार करा. तुम्ही स्वतःच्या कपाळाला हळद कुंकू लावा. अरे पण नाता अशी कशी अडकलेला त्यात? तेच तर मला बी कळ ना. काय बाई म्हणावा ह्याला आता. बर आपाकडे पूजा आहे, आपल्याला जावं लागेल. तुम्ही आवरा, अहो पण तुम्ही. मी काम संपून येतो. बर. चल आत्ते बाई. देवाला नैवेद्य दाखवा. आता देवाला नमस्कार करा. एवढं कुलूप लावलं होतं तरी पण ही डब्बी बाहेर कशी आली? कुणी काढलं असेल हिला बाहेर? कुणी का काढू, आली ना ती बाहेर, केली ना तिने पूजा. नाही तर काय, सगळा प्लॅन बोंबलला. तिथे आता घरात सगळ्यांना कळलं तर? काय कळलं तर? हेच की आपणच कुलूप लावलं होतं म्हणून. ते कसं कळलं? आता आपल्याशिवाय कोणी असले कान करणार? असं काही नाही, कोणी पण करू शकतं की. हा, कोण करणार? कोण? भाऊजी. घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. सुखात राहा रे बाळांनो. चला झालं काय अजून काय? वेळ आल्यावर सांगू की. आज म्हणजे अजून अभ्या तीर्थप्रसाद घ्या सर्वांनी. आधी नवीन जोडप्याला द्या. नकोय मला. अभ्या प्रसाद आहे तो, प्रसादाला नाही म्हणून नाही. गोड आहे म्हणूनच खा, म्हणजे तोंड थोडंफार तरी गोड होईल. पूजेचा अपमान करायचा नाही. हा जाय प्रसाद घे जाय. जोडीने घ्या. पूजा केली ना जोडी ना, मग आता प्रसाद कायला? लोक येतील हा प्रसादाला. मग काय करू? अहो तुमच्या लग्नाची पूजा आहे, उगाच तोंड वाजवायला लावू नका आम्हाला. येतोय, कपडे बदलू का नको? आणि तू पण कपडे बदलून ये, माणसं येतील ना प्रसादाला. आधी आमच्या खोलीत या, जरा बोलायचंय.
रागू नका बरं पोरीवर आता. नाही हो, पण ह्या घरची शिस्त कळली पाहिजे ना तिला. अहो ती मुद्दाम करणारी नाही हो, काहीतरी झालं असेल, पण आता पोचली ना वेळेवर. अगं लते, अगं काय ग, कुठे होतीस तू? कलश आणायला गेली होती की नाही? हा पण अशी कुठं अडकली होती तू? फोन पण इथंच ठेवून गेली होती. तिकडे उगाच बापूंना टेन्शन दिलं ना मी. आप्पा मी खरंच घरात अडकले होते. म्हणजे ते मी कलश आणायला गेले. आतेबाई, माणसं यायला लागली प्रसादाला. पण असं कसं झालं? कोणी कुलूप लावलं असेल बरं दाराला? मला नाही माहित आप्पा. मग तू बाहेर कशी आली? काही नाही, मला गंगी दिसली, मग मी तिला सांगितलं बापूंना जाऊन बोलवून आण. म्हणजे गंगेने बोलवून आणलं की काय बापूंना? मामी मला नाही माहित तिनं काय केलं, पण बापू वेळीच आले आणि त्यांनी कुलूप उघडलं, म्हणून तर मी बाहेर निघू शकले. गंगी दत्त महाराजांचं वाहन आहे, त्यांनीच पाठवलं असणार आहे गंगीला. पुण्यांदा दत्त महाराजांनीच वाचवलं. पूजा नीट पार पडली पा. महाराज, दत्त महाराज. ते सगळं ठीक आहे, पण हे कुलूप कोणी लावलं असेल बाहेरून? आणि मग कलश कसा काय आला घरात? तो मी घेऊन आले ना. सगळं ठीक आहे, पण हे कुलूप कोणी लावलं असेल बाहेरून? आणि मग कलश कसा काय आला घरात? तो मी घेऊन आले ना. काय झालं, गुरुजी वरडायला लागलेले इथं. तिला ते अगं तुला खूप फोन केले, पण फोनच उचलायला तयार नाही ही. मग मी तिला बघायला म्हणून बापूंच्या घरी गेले, तर तिथं दारातच कलश होता आणि दाराला कुलूप होतं. पण मला कसं वाटलं का तू ड्रेस घेतले असतील आणि तशीच निघून आली असशील कलश विसरून, म्हणून मी उचलला आणि घरी घेऊन आले. आणि नंतर आम्ही बी गेलो होतो की, हो की नाही? कुठं होती लती तेव्हा? दाराला कुलूप होता आणि विचार, बोला की तुम्ही. नाही, चुकलंच. हाक मारायला पाहिजेच होती. पण इथं घाई होती की नाही पूजेची. आणि आत्याबाई, असं बरं दिसतं का सांगा? आपण हाका मारणार, बोंबा बोंब करणार, शेजाऱ्या पाजारांना उगा तमाशा. हा, पण तरी प्रश्न उरतो का कुलूप कोणी लावला असेल दाराला? भाऊजींनी लावलं असेल का? हा? अरे तो तर घरात होता ना. पण आणि तुम्ही सांगितलं होतं घराबाहेर पडायचं नाही, तर गाठ माझ्याशी येतो. तो कसा जाईल घराबाहेर? मग नाही, थोड्या वेळासाठी गेले होते ते बाहेर. मी कलश घेऊन आले ना, तेव्हा नव्हते ते तिथं. त्यांना बसायचं नव्हतं ना पूजेला, मग ते कुलूप लावू शकतात. नाही नाही, शक्यच नाही. अहो आबे असं करूच शकत नाही हो. आपण सगळेच होतो ना घरात. मला तर बाई आठवत नाही तो घराच्या बाहेर पडल्याचं. मग आता भाऊजी सोडले तर कुणाला रस आहे हिला कोंडून ठेवण्यात? हे मी, तू तुझ्या सावताच्या डोळ्यांनी पाहिलं का? नाही. मग गप्प बस की. कशाला काय तोंडाला येईल ते बोलते ग तू? जे झालं ते झालं. आता प्रसादासाठी माणसं आली आहेत ना, तुम्ही दोघं जाय आणि पाय जाय. जाय. बरं.